नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. आज सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे. ऑफिसला निघलेत आणि माझं ब्रश करणं चालू होतं. माझं आवरून झालं, फ्रेशनअप झाले आणि मस्त चहा ठेवला होता. अद्रक टाकलेला कडक चहा मी घेतला. चहा घेतला की एकदम मूड फ्रेश होतो आणि दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटतं. तुमचा दिवस कसा सुरू होतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर बाळासाठी मी ताज्या चपात्याची, ज्या गरम गरम चपात्या होत्या त्याचे पोहे करायचे ठरवले होते. तर मस्त चपातीचे तुकडे करून घेतले आणि मिक्सरला बारीक करून घेतलं. फोडणीसाठी साहित्य खूप सिंपल होतं. कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतला होता आणि मस्तपैकी चिरून झाल्याच्या नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि जेवढं साहित्य मी चिरलं होतं तेवढं त्याच्यामध्ये परतून घेतलं. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं, थोडी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली होती. बाळाला बनवायची होती त्याच्यामुळं कमी मिरची पावडर टाकली. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना बनवून देऊ शकता. खूप टेस्टी लागतात आणि मी माझ्या बाळाला नेहमीच करून देत असते. ह्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी अपलोड आहे. तर तुम्हाला मन झालं तर तुम्ही तोही बघू शकता. तर मस्त कांदा परतून घेतला आणि त्याच्यात टोमॅटो घातला, हळद, मिरची पावडर, मीठ घालून मस्त परतून घेतलं आणि मिक्सरला बारीक केलेली चपाती होती ती घातली आणि 5 ते 6 मिनटं परतून घ्यायची. जास्त काय परतायची गरज नाही, कारण ही ताजी केलेली चपाती होती. त्याच्यानंतर वरून मी त्याच्यावर कोथिंबीर टाकली होती. तर अशा प्रकारे तयार झाले होते चपातीचे पोहे. तर बाळा आवडीने खातो. बाळाचं आवडलं होतं, त्याला खाऊ घातलं आणि आमच्यासाठी पण आज पोहेच बनवले होते नाश्त्याला. पण हे मी नव्हते बनवले, माझ्या सासूबाईंनी बनवले होते. टेस्टला खूप छान झाले होते. मस्त गरम गरम पोहे, त्याच्यासोबत कांदा, दही आणि असं बेत मारला होता सकाळी सकाळी. नाश्ता वगैरे झाला, बेडरूममध्ये आले आणि बेडरूमची आवरावर सुरू होती. हे बाळाचे कपडे होते वाळत घातलेले. त्याचे सूसाठी मी यूज करते पुसण्यासाठी, किंवा झोपेत पण मी त्याला हेच वापरते, डायपर आणि हगीज कमीच वापरते. तर अशा प्रकारे रूमची साफसफाई करून घेतली. रूमची साफसफाई झाल्यावर जे चिमटे होते कपड्यांना अडकवायचे ते मस्त एका टोपल्यामध्ये भरून ठेवले, जेणेकरून त्याचा पसारा होत नाही. आणि ड्रॉवरमध्ये जिथे बाळाचा हात पुरतो तिथे बारीक वस्तू ठेवण्याचा मी न ठेवण्याचा प्रयत्न करते. सगळ्या मोठ्याच वस्तू ठेवल्या तिथे. बाळाची आंघोळ झाली, त्याचा मस्त मेकअप वगैरे केला. आता छान बसतो तो. पावडर लावलं, केस विचरले आणि गंध लावला. तो पण छान बसला होता, एन्जॉय करत होता मेकअप त्याचा. आणि त्याला असं मेकअप करायला खूप आवडतं, पण फोटोमध्ये यायला नाही आवडत. हस म्हणले की तो हसत नाही, त्याचे वेगळेच नखरे सुरू असतात. जीभ बाहेर काढणं, असं तसं, म्हणजे त्याचं असं वेगवेगळे
खेळच सुरूच असतात. लहान लेकराचं कसं असतं ना, ते सांगितलं ते करत नाहीत. मग त्याचं आवरलं आणि तो मस्त बेडवर एक पातेलं चमचा घेऊन त्याच्यात कांदे टाकून मला भाजी बनवून देत होता. त्याचं आवरलं, थोडा वेळ बसले, फ्रूट खाल्लं, आज ऑरेंज खाल्लं होतं. त्याच्यानंतर आंघोळ झाली. केस मस्त तेल लावलं होतं, विंचरलेच नाही, तसेच बांधून घेतले, कारण उद्या केस धुवायचेत, त्याच्यामुळे तेल लावून तसेच बांधून घेतले होते. तर हल्ली खूप केस गळतात प्रेग्नेन्सीमुळे. याच्यावर काही उपाय असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि माझं स्किन केअर म्हटलं तर काही नसतं, फक्त सेटाफिलचं मॉइश्चरायझर असतं आणि परफ्यूमशिवाय तर माझा दिवसच जात नाही, असं वाटतच नाही आंघोळ केली आहे. माझं आवरून झालं होतं. आता किचन वर्क सगळा राडा पडला होता भांड्यांचा, तो आवरून घेतला, भांडे स्वच्छ करून घेतले एकदम. आता बाळाच्या जेवणाची दुपारची तयारी करायची होती, तर त्याच्यासाठी मी आज सकाळी पोहे दिले होते. युजली मी त्याला दुपारी चपाती देते, पण आज सकाळी चपाती दिल्यामुळे दुपारी मी आज त्याला गोड भात बनवणार होते. तूप टाकलं, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि इलायची टाकली अख्खी, परतून घेतले तांदूळ, त्याच्यामध्ये दूध आणि पाणी ॲड केलं. थोड्या वेळाने भात शिजला, त्याला खाऊ घातलं आणि दुपारी खाऊ घातलं. त्याच्यानंतर त्याला झोपी घातलं. सायंकाळी बाहेर गेलो मस्त बिकानेरमध्ये, आणि तिथे असा फ्लफी लुसलुशीत असा ढोकळा घेतला. मला ढोकळा आणि इडली प्रचंड आवडते, तर ढोकळा घेतला. 4 पीस आले होते, खूप छान लागला होता टेस्टला. आणि घरी येताना ना क्रीम रोल घेऊन आले. खूप दिवसापासून इच्छा होती क्रीम रोल खायची, आणि फायनली मी आज क्रीम रोल घेऊन आले. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय.